आता बघा हा क्वेश्चन डायरेक्ट आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकूनही सॉल्व्ह करू शकतो. कसा रे? पहिले मी इंग्लिश मध्ये लिहितो. पीआरटी अपॉन 100. एसआय म्हणजे काय? सिंपल इंटरेस्ट, ज्याला आपण सरळ व्याज म्हणतो. बरोबर आहे बेटा? ठीक आहे. पी म्हणजे काय रे? प्रिन्सिपल, ज्याला आपण मुद्दल म्हणतो, कॉलेज मधला नाही, सरळ व्याजेचा. ठीक आहे. आर म्हणजे काय? रेट ऑफ इंटरेस्ट इंग्लिश मध्ये, ज्याला आपण व्याजदर म्हणतो. आणि टी म्हणजे काय रे? मुदत. मुदत. समजलंय का सांगा? आता बघा, जे जे क्वेश्चन मध्ये दिले आहे ते मांडणी करून टाकू. ठीक आहे, मांडणी करून टाकू डायरेक्ट. यू गॉट माय पॉइंट गाईस? सरळ मांडणी करून टाकू. बरोबर आहे? बघा मग आता कसं करणार. 240 काय आहे? व्याज म्हणून दिले. मुद्दल किती आहे? 6,000 रुपये कर्ज आहे. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 3% वार्षिक दराने. टी काढायचा आहे, भागीला 100. बरोबर आहे? समजलं का? ठीक आहे. मग आता बघा, आपल्याकडे 0 0 0 0, मग हा 0 आणि हा 0 गेला. साइन 24 म्हणजे किती आलं रे? 4/3 इज इक्वल टू टी. पण हे 4/3 काय झालं? 4/3 इयर्स झालं. गुड इव्हनिंग स्वप्नाली. 4/3 इयर्स झालं. बरोबर आहे का? कारण ही मुदत आपण कशी घेतलेली आहे, याच्यात काही असं डिवायडेड बाय 12 वगैरे किंवा इंटू 12 असं काही केलंय का? नाही. म्हणजे ते नॉर्मली कशामध्ये आलं? आता हे इयर्स मध्ये आलं. पण आपल्याला महिन्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग महिन्यामध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला 4/3 इंटू काय करावं लागेल? 12. कारण तुम्हाला माहिती आहे ना, 12 महिन्याचा 12 महिने म्हणजे 1 वर्ष होतो गाईस. यू गॉट माय पॉइंट? अंडरस्टँड माय पॉइंट? हे समजलं? म्हणून आपण गुणीला काय केलं रे? 12 केलं. ऋतुजा, हे समजायला पाहिजे आपल्याला इथे. मग हे कितीने गेलं? 4×3 = 12. मग उरले किती? 4×4 = 16. म्हणजे उत्तर काय येणार आहे रे बेटा? यस, ऋतुजाने करेक्ट उत्तर दिलं. 16 महिने. सगळ्यांना समजलं का रे बाबा? हा